friends. Myself Tujay sir from Mechanical Engineering Department. Today we are studying about the second year mechanical engineering subject named as a mechanical engineering material, in which we are today starting about this last unit or sixth unit named as a heat treatment process. Now in this heat treatment process as a sixth unit, we are studying about the introduction about the heat treatment, classifications of heat treatment processes, and also the classifications of heat treatment processing, in which annealing, normalizing, hardening, tempering, and surface hardening. These are the classifications of heat treatment are studied in remaining lectures, but we are studying only about the introduction about the heat treatment process for the sixth unit for the mechanical engineering materials subject. Okay, now in this lecture we are studying only about this topic. Okay, in last lecture we are studying about the smart material, the last topic about the fifth unit as a non-metallic advanced material. ओके, तर बघा आपण जे मागचं लेक्चर घेतलं होतं, तर मागच्या लेक्चरमध्ये आपण 5व्या युनिटचा शेवटचा टॉपिक जो आहे तर तो संपवला होता. शेवटचा टॉपिक कोणता होता? तर स्मार्ट मटेरियल आहे की नाही. स्मार्ट मटेरियलबाबतचं आपण जाणून घेतलं होतं की स्मार्ट मटेरियल नेमकी कोणतं आहे, कसं आहे की नाही, आणि त्याबाबत जाणून घेतलं होतं. आणि तिथं आपला जो 5वा युनिट जो आहे तो काय करता आपण तिथे संपवला होता. आज आपण काय करणार आहे, तर तुमचा जो मेकॅनिकल इंजिनिअरिंग मटेरियल हा जो सब्जेक्ट आहे त्याचा जो 6वं युनिट आहे हीट ट्रीटमेंट प्रोसेस, तर तो काय करणार आहे आपण आजच्या लेक्चरला बघणार आहे की नाही. मग हीट ट्रीटमेंट प्रोसेस जी आहे तर हे आपल्याला चॅप्टर पहिले चालू करायच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, त्याचं इंट्रोडक्शन टू हीट ट्रीटमेंट आहे की नाही. हीट ट्रीटमेंटचं इंट्रोडक्शन आपल्याला आज बघायचं आहे. नेमकी हीट ट्रीटमेंट म्हणजे काय, नेमकी त्याचा काय फायदा आहे मटेरियलमध्ये आहे की नाही. तुमच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग मटेरियल हा जो सब्जेक्ट आहे त्याच्यावर मटेरियलला आपण हीट ट्रीटमेंट करतो. मग नेमकी कशासाठी करतो, नेमकी त्याचा फायदा काय आहे, त्याच्या कोणकोणत्या प्रोसेस आहेत, त्याचे क्लासिफिकेशन्स कोणकोणते आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा जो स्टडी जो आहे तो काय करायचा आहे आपल्याला या आजच्या लेक्चरमध्ये करायचा आहे. ओके, मग त्याच्यामध्ये ॲनलिंग प्रोसेस आहे, नॉर्मलायझिंग प्रोसेस आहे, हार्डनिंग प्रोसेस आहे, टेम्परिंग प्रोसेस आहे आणि सरफेस हार्डनिंग प्रोसेस आहे. ह्या सगळ्या ज्या प्रोसेसेस आहेत तर ह्या कशावर डिपेंड करतात, तुमच्या हीट ट्रीटमेंटवर डिपेंड करतात आहे की नाही. तर ह्या आपल्याला पुढे तर बघायच्याच आहे, पण आपल्याला पहिले तर काय करणं गरजेचं आहे, तर याचं इंट्रोडक्शन जाणून घेणं गरजेचं आहे की हीट ट्रीटमेंट म्हणजे काय नेमकी आहे की नाही. तर फर्स्ट होण्याचं हीट ट्रीटमेंट. नेमकी हीट ट्रीटमेंट म्हणजे काय, द अमाऊंट ऑफ कार्बन प्रेझेंट इन अ प्लेन कार्बन स्टील. एक मिनिट. the amount of carbon present in a plain carbon steel. किती अमाऊंट ऑफ कार्बन प्रेझेंट आहे तुमच्या प्लेन कार्बन स्टीलमध्ये हॅज अ प्रोनाऊन्स्ड इफेक्ट ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ द स्टील अँड द सिलेक्शन ऑफ द सुटेबल हीट ट्रीटमेंट टू अटेन द सर्टेन डिझायर्ड प्रॉपर्टीज. मग हीट ट्रीटमेंट जी आपण करतो आहे की नाही तुमच्या मेटलला किंवा तुमच्या प्लेन कार्बन स्टील मटेरियलवर, तर तुम्हाला आपण शिकतानाच बघितलं होतं की कार्बनचं प्रमाण जर जास्त असेल तर ते कोणती प्रॉपर्टी वाढवतं तुमच्या मटेरियलमध्ये, हार्डनेस प्रॉपर्टी वाढवतं आहे की नाही. तर मग हे जे कार्बनचं पर्सेंटेज आहे की नाही, तर ते प्लेन कार्बन स्टीलमध्ये
काय अफेक्ट करतं आहे की नाही, आणि त्याच्या प्रॉपर्टीवर काय अफेक्ट करतं आहे की नाही. इफेक्ट ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ द स्टील अँड द सिलेक्शन ऑफ द सुटेबल हीट ट्रीटमेंट. आणि त्याला एक प्रकारची सुटेबल हीट ट्रीटमेंट दिल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो, टू अटेन द सर्टन डिझायर्ड प्रॉपर्टी आहे की नाही. तुम्ही काय करू शकता, अटेन करू शकता त्याला हव्या तशा लागणाऱ्या ज्या प्रॉपर्टीज ज्या आहेत बाय युझिंग द हीट ट्रीटमेंटचा यूज करून तुम्ही काय करू शकता, तुमच्या मटेरियलला देऊ शकता ॲज अ डिझायर्ड प्रॉपर्टी आहे की नाही. तर हा फायदा आहे तुमच्या हीट ट्रीटमेंटचा आहे की नाही. त्याच्यानंतर डिफाईन द हीट ट्रीटमेंट मे बी डिफाईन ॲज ॲन ऑपरेशन ऑर कॉम्बिनेशन ऑफ ऑपरेशन आहे की नाही. मग ही जी हीट ट्रीटमेंट जी आहे ती कशावर डिपेंड करते, तर तुमचं ऑपरेशन कोणतं आहे आणि कॉम्बिनेशन ऑफ ऑपरेशन, तुम्हाला नेमकी ऑपरेशन कोणते करायचे आहे तुमच्या मटेरियलवर आहे का नाही, त्याच्यावर एक डिपेंड करते. आणि इन्व्हॉल्विंग द हिटिंग अँड कुलिंग ऑफ द मेटल अलॉय इन अ सॉलिड स्टेट. मग तुम्ही त्याला हिटिंग करताय, मग ती कशामध्ये, तुम्ही सॉलिड स्टेटमध्येच हिट करता आहात आणि त्याला नंतर त्याच्यावर वेगवेगळ्या इन्व्हॉल्विंग करता आहात, किंवा हिटिंग अँड कुलिंग आहे की नाही. हिटिंग केल्यानंतर त्याला कुलिंग कोणत्या रेटने करताय, मग फास्ट कुलिंग करताय की स्लो कुलिंग करताय, याच्यावर सुद्धा काय केलेले असतात, तुमच्या मटेरियलच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत, डिझायर्ड मटेरियल प्रॉपर्टीज काय करत असतात, डिपेंड करत असतात आहे का नाही. टू ऑब्टेन द डिझायरेबल कंडिशन्स, एक्झाम्पल दॅट द रिलीव्ह स्ट्रेस आहे का नाही. मग त्याच्यावर ह्या दोन प्रॉपर्टीवर काय करतं, डिपेंड करतं. मग कोणकोणत्या प्रॉपर्टी डिपेंड करतात, तर त्याची कंडिशन कशी आहे का नाही. एक्झाम्पल दॅट द रिलीव्ह स्ट्रेस आहे का नाही, ज्यावेळेस त्याच्यावरून तुम्ही काय करताय, स्ट्रेस रिलीव्ह करताय, तर त्यावेळेस तिची कंडिशन कशी असते. त्यानंतर प्रॉपर्टीज, एक्झाम्पल द बेटर मॅचिनेबिलिटी, इम्प्रूव्ह डक्टिलिटी, होमोजिनियस स्ट्रक्चर आहे का नाही. त्याच्या प्रॉपर्टीमध्ये जे चेंजेस होतात, मग कोणकोणते होतात, तर बेटर मशिनेबिलिटी आहे का नाही. मशिनेबिलिटीसाठी ते कसं आहे, तर बेटर आहे, सुटेबल आहे. त्याच्यानंतर इम्प्रूव्ह द डक्टिलिटी आहे का नाही, त्याची डक्टिलिटी इम्प्रूव्ह होते. त्याच्यानंतर होमोजिनियस स्ट्रक्चर त्याच्यामध्ये निर्माण होतं नाही का. अशा प्रकारचे काय आहेत, वेगवेगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत ते त्याच्यामध्ये तयार होत चालतात आहे का नाही. द पर्पज ऑफ द हीट ट्रीटमेंट, हीट ट्रीटमेंटचं नेमकी पर्पजच काय आहे, नेमकी हीट ट्रीटमेंट करणं का गरजेचं आहे. कॉज रिलीफ ऑफ इंटरनल स्ट्रेस डेव्हलप्ड ड्युरिंग द कोल्ड वर्किंग, वेल्डिंग, कास्टिंग, फोर्जिंग इटीसी आहे का नाही. तुम्हाला हे जे हीट ट्रीटमेंट करणं का गरजेचं आहे, की त्याच्यामधला जो इंटरनल स्ट्रेस जो आहे तो काय करू शकतो आपण बाय युझिंग द हीट ट्रीटमेंट थ्रू काय करू शकतो, रिलीज करू शकतो आहे का नाही. डेव्हलप्ड ड्युरिंग द कोल्ड वर्किंग आहे का नाही. आणि तो कशा थ्रू केला जातो, तर कोल्ड वर्किंग केली जाते त्याच्यावर, किंवा वेल्डिंग थ्रू, किंवा कास्टिंग, फोर्जिंग इटीसी आहे का नाही. याच्या थ्रू काय करू शकतो आपण, इंटरनल स्ट्रेस जो आहे तो काय करू शकतो, रिलीफ करू शकतो. हार्डनेड अँड स्ट्रेंथ मटेरियल मेटल्स आहे का नाही. हार्डनेड आणि स्ट्रेंथ मटेरियल मेटल आहे का नाही, त्याची हार्डनेस आणि स्ट्रेंथ जी आहे ती पण काय करू शकतो, वाढवू शकतो. इम्प्रूव्ह द मशिनेबिलिटी, त्याची मशिनेबिलिटीसुद्धा काय करू शकतो, इम्प्रूव्ह करू शकतो बाय युझिंग द हीट ट्रीटमेंट. चेंज गेन साईज आहे का नाही, त्याच्यामधली गेन साईज जी आहे ती सुद्धा काय करू शकतो, चेंज करू शकतो बाय युझिंग द हीट ट्रीटमेंटचा यूज करून आहे का नाही. त्याच्यानंतर सॉफ्टन मेटल्स फॉर फर्दर कोल्ड वर्किंग, ॲज इन वायर ड्रॉईंग और कोल्ड रोलिंग आहे का नाही. सॉफ्ट करू शकतो आपण मेटल आहे की नाही. जे मेटल जे आहे तर ते काय कसं करू शकतो, सॉफ्ट करू शकतो फॉर द फर्दर कोल्ड वर्किंग ॲज अ वायर ड्रॉईंग और कोल्ड रोलिंग आहे का नाही. वायर ड्रॉईंग आणि कोल्ड रोलिंग तुमचं कसं काय करू शकतो, जे मेटल जे आहे ते सॉफ्ट करू शकतो, की जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, हे ट्रीटमेंटचा यूज करून तुम्ही काय करू शकता, एवढे काय करू शकता, तर प्रॉपर्टीजमध्ये त्याच्या मटेरियलच्या चेंज करू शकता. तर हे काय झाले, तर मेन पर्पजेस ऑफ द हीट ट्रीटमेंट. अजून काय करू शकता पर्पजेस, तर इम्प्रूव्ह द डक्टिलिटी अँड टफनेस आहे की नाही. बाय युझिंग द हीट ट्रीटमेंटचा यूज करून तुम्ही काय करू शकता, तर तुमच्या मटेरियलची
डक्टिलिटी आणि टफनेस जी आहे ती काय करू शकता, इम्प्रूव्ह करू शकता. त्याच्यानंतर इन्क्रीज द हीट विअर अँड करोजन रेजिस्टन्स, आहे की नाही. तुम्ही हीट विअर अँड करोजन रेजिस्टन्स सुद्धा काय करू शकता, इन्क्रीज करू शकता, आहे की नाही. त्याचबरोबर अजून काय करू शकता, इम्प्रूव्ह द इलेक्ट्रिकल अँड मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, आहे की नाही. अजून काय करू शकता, तर तुम्ही अजून काय इम्प्रूव्ह करू शकता, इलेक्ट्रिकल अँड मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ज्या आहेत तुमच्या मटेरियलच्या त्यासुद्धा काय करू शकता, इम्प्रूव्ह करू शकता. त्याच्यानंतर होमोजेनिस द स्ट्रक्चर टू रिमूव्ह कोरिंग, आहे की नाही. होमोजेनिस स्ट्रक्चर टू रिमूव्ह द कोरिंग तुम्ही काय करू शकता, रिमूव्ह करू शकता. त्याच्यानंतर स्पेरॉइड्स टायनी प्रॅक्टिकल सच ॲज दोज ऑफ द Fe3C स्टील बाय डिफ्युजन, आहे की नाही. टायनी पार्टिकल्समध्ये तुम्ही काय करू शकता, कन्व्हर्जन करू शकता. तर अशा प्रकारचे जे पर्पजेस जे आहेत तर ते कशाचे आहेत, तर तुमच्या हीट ट्रीटमेंट थ्रू तुम्ही मेटलमध्ये त्याच्या प्रॉपर्टीमध्ये चेंजेस करू शकता. जी हीट ट्रीटमेंट थेरी जी आहे का नाही, तर हीट ट्रीटमेंट थेरी द व्हेरियस टाइप्स ऑफ हीट ट्रीटमेंट प्रोसेसेस आर सिमिलर बिकॉज दे ऑल इन्व्हॉल्व द हिटिंग अँड कुलिंग ऑफ मेटल. मग ही जी हीट ट्रीटमेंट थेरी जी आहे तर ती कशी आहे, तर व्हेरियस टाइप्स ऑफ हीट ट्रीटमेंट प्रोसेसेस आर सिमिलर. तर ह्या हीट ट्रीटमेंट प्रोसेसेस ज्या आहेत तर त्या कशा आहेत, तर सिमिलर आहेत बिकॉज ते ऑल इन्व्हॉल्व द हिटिंग अँड कुलिंग ऑफ मेटल, आहे की नाही. ते कशावर इन्व्हॉल्व केले जातात, तर हिटिंग अँड कुलिंग ऑफ मेटल, आहे की नाही. तुमचं मेटल जे आहे ते हिटिंग करायचं असेल किंवा कुलिंग करायचं असेल त्याच्यावर ते काय करतात, डिपेंड करत असतात. They differs in the heating treatment and the cooling rate used in the final result, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काय आहे, स्मॉल अमाऊंट डिफरन्स आहे फॉर द हिटिंग ट्रीटमेंट अँड कुलिंग रेट, आहे काय. हिटिंग ट्रीटमेंट तुम्ही कशी करताय, फास्ट हिटिंग करताय की स्लो हिटिंग करताय. त्याच्यावर कुलिंग रेट जो आहे तो फास्ट कुलिंग रेट आहे की स्लो कुलिंग रेट आहे याच्यावर काय करत असते, तुमच्या मटेरियलच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत तर त्या डिपेंड करत असतात. आणि त्याच्यावर काय असतं, तुमचा फायनल रिझल्ट जो आहे तुमच्या मटेरियलचा तर तो काय करत असतो, डिपेंड करत असतो. फेरस मेटल विथ आयर्न आर अनेलिंग, नॉर्मलायझिंग, हार्डनिंग अँड टेम्परिंग. जे फेरस मटेरियल मेटल्स आहे की फेरस मटेरियल मेटल्समध्ये पण कोणत्या गोष्टी येतात, तर फेरस मेटल विथ आयरन, आहे की मेटल विथ आयरन म्हणजे त्याचे संमिश्र धातू, आहे का. मेटल आणि त्याचे संमिश्र धातू जे आहेत तर त्याच्यावर आपण काय करू शकतो, तर ॲनलिंग, नॉर्मलायझिंग, हार्डनिंग अँड टेम्परिंग, आहे की नाही. या सगळ्या गोष्टी काय करू शकतो आपण त्याच्यामध्ये, त्याच्यावर काय करू शकतो, ह्या ट्रीटमेंट ज्या आहेत ह्या ट्रीटमेंट प्रोसेस ज्या आहेत त्या काय करू शकतो आपण फेरस मटेरियलवर करू शकतो. आणि नॉन फेरस मटेरियल कॅन बी ॲनर्ड बट नेवर टेम्पर्ड, नॉर्मलाइज और कास्ट हार्डनर, आहे की. आणि जे नॉन फेरस मटेरियल जे आहे की प्युअर मेटल आपण ज्याला म्हणतो कॅन बी ॲनर्ड, आहे की. त्याला आपण काय करू शकतो, ॲनलिंग प्रोसेस करू शकतो बट नेवर टेम्पर. पण काय करू शकत नाही, तर टेम्परिंग प्रोसेस त्याच्यामध्ये करू शकत नाही किंवा नॉर्मलायझिंग और केस हार्डनिंग प्रोसेस आपण काय करू शकत नाही त्याच्यावर करू शकत नाही. असं काय आहे, हीट ट्रीटमेंट थिअरी आहे तुमच्या फेरस आणि नॉन फेरस मटेरियलच्या. ओके. त्याच्यानंतर बघा स्टेजेस ऑफ हीट ट्रीटमेंट. कोणकोणत्या स्टेजेस आहेत हीट ट्रीटमेंटच्या, द स्टेज फर्स्ट, हिटिंग द मेटल स्लो टू इन्श्युअर अ युनिफॉर्म टेम्परेचर, ठीक आहे. तुम्ही काय करू शकता, हिटिंग अ मेटल काय करू शकता, हीट करू शकता स्लोली. ते काय करू शकता, हीट करू शकता टू इन्श्युअर अ युनिफॉर्म टेम्परेचर, आहे की नाही. मेटल स्लोली हीट करू शकता पण ते कसं, तर युनिफॉर्म टेम्परेचरनुसार तुम्ही काय करू शकता, स्लोली काय करू शकता, त्याला हिटिंग करू शकता, आहे की नाही. सेकंड स्टेज काय आहे हीट ट्रीटमेंटची, सोकिंग, होल्डिंग ऑफ द मेटल ॲट अ गिवन टेम्परेचर फॉर अ गिवन पिरियड ऑफ टाईम. तुम्ही काय करू शकता, तर एखादं मेटल आहे तर त्याला काय करू शकता, होल्डिंग करू शकता, सोकिंग करू शकता ऑफ द मेटल ॲट द गिवन टेम्परेचर. गिवन टेम्परेचरनुसार त्याला काय करू शकता, हीट देऊ शकता ॲज अ गिवन पिरियड ऑफ टाईम, आहे की नाही. जेवढ्या लागणाऱ्या वेळेमध्ये त्याला काय करू शकता,
त्याला ॲज अ गिवन टेम्परेचरनुसार काय करू शकता, हीट त्याला देऊ शकता. हे काय आहे, तर सेकंड स्टेज आहे तुमच्या हीट ट्रीटमेंटची. त्याच्यानंतर थर्ड स्टेज जी आहे तर ती कोणती आहे, कुलिंग द मेटल टू रूम टेम्परेचर. आहे की नाही. तुम्ही काय करू शकता, तर मेटलला कूल करू शकता रूम टेम्परेचरनुसार. आहे की नाही. एक नॉर्मलाइज टेम्परेचर तुम्ही ते मेंटेन ठेवून त्याला काय करू शकता, कूल करू शकता तुमचं मेटल. आहे की नाही. या काय आहेत, ते स्टेजेस ऑफ हीट ट्रीटमेंट. आहे की नाही. हीट ट्रीटमेंटच्या काय आहेत, त्या स्टेजेस आहेत. आहे की नाही. त्याच्यानंतर स्टेजेस ऑफ हीट ट्रीटमेंट इथं तुम्हाला दिसतं आहे बघा. आहे की नाही. तुम्हाला दिसतो आहे टाईम टेम्परेचर ग्राफ तुम्हाला दिसतो आहे की नाही. त्या टाईम टेम्परेचर ग्राफमध्ये जर तुम्ही नाही का काय केलं, कंटिन्युअसली टेम्परेचर दिलं तर एक लार्ज अमाऊंट ऑफ द टेम्परेचरला ॲनालायझिंग, ॲस्टेनायटायझिंग आर क्विचिंग अँड टेम्परिंग प्रोसेस त्याच्यामध्ये होते. हिटिंग, ॲस्टेनायटायझिंग, क्विचिंग अँड टेम्परिंग प्रोसेस तुम्ही काय करू शकता, तुमच्या मटेरियलवर करू शकता. आहे की नाही. त्यानुसार तुमच्या त्या टायमिंगनुसार त्याच्यामध्ये काय होतं आहे, चेंजेस होत चालतात. आहे की नाही. तर हे काय आहे, तर स्टेजेस ऑफ हीट ट्रीटमेंट आहे की नाही. स्टेजेस ऑफ हीट ट्रीटमेंट, द सोकिंग, द इंटरनल स्ट्रक्चर चेंज टेक प्लेस. आहे की नाही. सोकिंग प्रोसेसमध्ये काय केलं जातं, मग स्टेजेस जे आहेत तुमच्या हीट ट्रीटमेंट, तर त्याच्यामध्ये जी सोकिंग प्रोसेस आहे, तर त्या सोकिंग प्रोसेसमध्ये तुम्ही नाही का काय केलं आहे, एखाद्या मटेरियलला काय केलं, कंटिन्युअसली हीट दिली, तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस सोकिंग प्रोसेस होते, सोकिंग प्रोसेस तुम्ही त्याच्यावर करताय, तर ते इंटरनल स्ट्रक्चर जे आहे तर ते काय होतं, चेंजेस होते तुमच्या मटेरियलचं. आहे की नाही. सोकिंग पिरियड डिपेंड्स ऑन द केमिकल ॲनालिसिस ऑफ द मेटल अँड द मास ऑफ द पार्ट. तर ही जी सोकिंग पिरियड जो आहे की नाही, सोकिंग पिरियडनुसार तुम्ही त्याला काय केलं, हीटिंग दिली आहे, डिपेंड्स ऑन द केमिकल ॲनालायसिस. त्याच्यावर ते काय कशावर डिपेंड करतं, तुमची सोकिंग प्रोसेस तर केमिकल ॲनालिसिसवर डिपेंड करत असते. आहे की नाही, ऑफ अ मेटल. आहे की नाही. तुमच्या मेटलच्या केमिकल ॲनालायसिसवरती काय करत असते, एक प्रकारचं केमिकल ॲनालिसिस त्याच्यामध्ये केलं जातं. आणि अँड द मास ऑफ द पार्ट, आहे मेटल अँड मास ऑफ द पार्ट. आहे की नाही. ते इंटरनल स्ट्रक्चर जे आहे ते काय होतं त्याच्यामध्ये सोकिंग प्रोसेसमध्ये, तर तुमच्या मटेरियलचं चेंज होत असतं. आहे की नाही. कुलिंग स्टेज जी आहे, तर कुलिंग स्टेजमध्ये काय होतं, द कूल द मेटल यू कॅन प्लेस इन अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द कुलिंग मीडियम. आहे की नाही. मेटल कूल केलं जातं, पण ते कसं केलं जातं, तर ते कुठं प्लेस केलं जातं, इकडे डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द कुलिंग मीडियम. कुलिंग मीडियमशी ते काय केलं जातं, डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून तुमचं मेटल जे आहे ते काय केलं जातं, कूल केलं जातं. आहे की नाही. कंपोज ऑफ द गॅस, लिक्विड ऑर सॉलिड. आहे की नाही. मग ते कशाच्या थ्रू, कोणतं कॉन्टॅक्ट केलं जातं, तर मग गॅस असेल, कुलिंग गॅस असेल, लिक्विड असेल किंवा सॉलिड असेल, और कॉम्बिनेशन ऑफ दिस आणि कॉम्बिनेशन. आहे की या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून एक कुलिंग मीडियम थ्रू काय केलं जातं, तुमचं मेटल जे आहे ते काय केलं जातं, कूल केलं जातं. त्याला आपण काय म्हणतो, कुलिंग स्टेज म्हणतो. स्टेजेस ऑफ हीट ट्रीटमेंट, सोकिंग पिरियड ऑफ द मेटल. आहे की नाही. मेटलचं सोकिंग पिरियड ऑफ द हार्डनिंग, ॲनलिंग अँड नॉर्मलायझिंग स्टील. जी मटेरियल आहे तर त्याची हार्डनिंग, ॲनालायझिंग अँड नॉर्मलायझिंग स्टील मटेरियल जे आहे तर त्याची एक प्रकारची थिकनेस जी आहे, त्या थिकनेसला किती टायमिंगला ती काय करतं आहे, सोकिंग टायमिंग त्याचं किती आहे, तर हे काय केलेलं आहे, ह्या चार्टमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. हा चार्ट काय करा, एक मिनटं व्यवस्थित बघा.
बघितला तर हा जो टेबल जो आहे तर या टेबलमध्ये तुम्हाला काय केलेलं आहे, मेटलची थिकनेस जी आहे ती इंचनुसार दिलेली आहे. किती इंचला, 1 इंच टेबल अप टू 1 इंचपर्यंत मेटल असेल तर त्याला काय लागतं आहे, तर टाईम फॉर द हिटिंग रिक्वायर्ड टेम्परेचर किती हवरमध्ये त्याला टाईम लागतो. मग 3/4 म्हणजे काय लागतं आहे त्याला, पाऊण तास आपल्याला त्याला लागतो आहे. आणि सोकिंग टायमिंग किती आहे, तर हाफ हॉवर त्याचा सोकिंग टाईम आहे. अशा प्रकारचे काय आहे, तर एक प्रकारचं सोकिंग पिरियड जो आहे तर तो काय आहे तुमच्या हीट ट्रीटमेंटचा आहे की नाही. तर हे अशा प्रकारचे त्याच्यानंतर 1 to 2 जी थिकनेस आहे, 1 to 2 इंच जी थिकनेस आहे तर त्या थिकनेसला किती टाईम लागतो आहे, तो 1/4 म्हणजे सव्वा तास त्याला लागतो आहे. आणि त्याचं सोकिंग टायमिंग किती आहे हवरमध्ये, तर हाफ हवर आहे. त्याच्यानंतर 2 to 3 जी इंचेसमध्ये जी थिकनेस मटेरियल आहे तर 1/3/4 1 into 3/4 आहे का नाही, ते एवढा हवरमध्ये टाईम लागतो आहे त्याला. तर असं प्रकारचं एक काय केलेलं आहे, तर एक प्रकारचं तुम्हाला इथे काय केलेलं आहे, स्टेजेस दाखवलेले आहेत तुमच्या हीट ट्रीटमेंटचं आहे की नाही. त्याच्यामध्ये सोकिंग पिरियड जो आहे ऑफ हार्डनिंग, ॲनलिंग अँड नॉर्मलायझिंग स्टीलचा तो काय केलेला आहे, हॉवर वाईज तुम्हाला इथे या चार्टमध्ये दाखवलेला आहे. ओके. तर आय होप सो की तुम्हाला इंट्रोडक्शन अबाउट द हीट ट्रीटमेंट, हीट ट्रीटमेंटचं इंट्रोडक्शन जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल अशी आशा करतो. आणि इथे आपण थांबूयात. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच. पुढच्या लेक्चरला आपण काय करतोय, आपण तर क्लासिफिकेशन्स ऑफ हीट ट्रीटमेंट आहे की नाही, हीट ट्रीटमेंटच्या क्लासिफिकेशन्स कोणकोणते आहे, टाईप्स कोणकोणते आहेत ते काय करणार आहे पुढच्या लेक्चरला आपण बघणार आहे. आत्तापर्यंत आपण काय करू ते थांबूया. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच.